प्रेक्षकांना नमस्कार। आज आपल्या विशेष मुलाखतीमध्ये महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर तालुक्याचे वळसंग ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणामध्ये महत्त्वाचे कामं करत आलेले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचे वळसंग इथून इच्छुकपण आहेत माननीय अनिल बर्वे सर आपल्यासोबत आहेत। त्यांना आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये स्वागत आहे। सर, सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे। सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाजकारणामध्ये आहे आणि राजकारणामध्ये पण आहे। सर्वात प्रथम तुमचा एक राजकीय परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या सर। मी वळसंग गावातला ग्रामपंचायत सदस्य अनिल रवींद्र बर्वे आणि मी गेल्या 25 वर्षापासून मी समाजकारणामध्ये असंच राजकारणामध्ये प्रभावामध्ये आलेला आहे आणि राजकारणाची ओढ मला समाजकारण करत असताना ते अपेक्षा वाढत गेल्यामुळे राजकारणात मी प्रवेश केलेला। सर, काय असं संदर्भ किंवा असं आपण एक परिस्थिती तुम्हाला नेमका या राजकारणामध्ये यावं आणि लोकांचा प्रश्न सोडवावा असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, आम्ही प्रभावित झालो पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला बघून। कारण अटल बिहारी वाजपेयी हे स्वतः संन्यासी असताना सुद्धा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे प्रयत्न करत होते। आम्हाला पण प्रत्येकाला एक जीवनात आल्यानंतर एक छंद असतो की बाबा कुणाला खेळाचा छंद असतो, कुणाला काहीतरी गेमचा छंद असतो, प्रत्येकाचा एक आवड निवड। परंतु आम्हाला पहिल्यापासून शाळेतले असल्यापासून ज्या वेळेला वाचन करत असताना आम्हाला राजकारणाची एक आवड होती आणि समाजकारण करत असताना समाजामध्ये एक दुर्लभ घटकामध्ये असलेल्या माणसाला, वंचित शोषित माणसाला कुणीतरी आधार पाहिजे। कारण प्रत्येक हा माणूस आपापल्या संसारामध्ये गुंतलेला असतो। मग स्वार्थ साधण्यापेक्षा आपला स्वार्थ साधत सुद्धा समाजकारण करणं हे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षा होतं, म्हणून आम्ही राजकारणात प्रभावामध्ये। सर, तुमच्या म्हणजे घरात यापूर्वी कुणी राजकारणात होता का? तुमच्यापासूनच सुरुवात झाली कशी सर? नाही, पहिला आमचे काका स्वर्गीय बाबासाहेब तानोडे असताना त्यांच्या त्या संबंधामध्ये त्यांची मैत्री होती, परंतु त्यांनी राजकारणात कुठले पद वगैरे भोगले नव्हते, फक्त समाजकारण करतच होते। मी पहिल्यांदा आमच्या घराण्यामध्येच बर्वे घराण्यामध्ये राजकारणामध्ये म्हणजे राजकीय पदावरती जायचं म्हणजे ग्रामपंचायत सदस्यावरती पहिलाच व्यक्ती आहे मी। सर, गेल्या 25 वर्षापासून तुम्ही समाजकारणामध्ये आहे आणि मागचा जो राजकारण होता आणि आताचा राजकारणामध्ये काय फरक दिसून येते? बघा, पहिल्याच्या राजकारणामध्ये निस्वार्थ भावना होती, लोकांच्या मनामध्ये भावना नव्हती की स्वार्थ भावनाच नव्हते। त्यांच्यामुळं राजकारण हे म्हणजे एक चांगल्या दूरदृष्टिकोनातून जाणं, एकमेकाला मदत करणं, त्याच्यामधून लोकांचा विकास साधणं आणि गावचा विकास साधणं आणि राज्याचं आणि देशाचं हित साधणं हे राजकारणाचे ध्येय होतं। आताच्या पॉलिटिक्समध्ये कसं झालेलं आहे, माझं कसं होईल, मला मिळालं नाही तर का होईल आणि लोकांना कसं वरबडून आपण खायला जाईल, ही परंपरा जडत चाललेली आहे। त्याच्यामध्ये त्याच्या राजकारणात आणि पहिल्याच्या राजकारणात आता राजकारणात खूप फरक आहे, त्याचे समतोलच आम्ही करू शकत नाही। तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काय महत्वाचे तुमच्या वार्डमध्ये कामगिरी तुम्ही? आता बघा, आम्ही निवडून येऊन आता वर्ष होत आले। आता पहिल्यांदा निवडून आल्यामुळं कसं हे हातवाडा बघा, आता सध्या आपला प्रभाग असलेला हातवाडा बघा असल्यासारखा, कारण इथं बाहेरचे नवीन प्लॉटिंग धारक असल्यामुळं अजून रोडची समस्या, गटरची समस्या एक 40% संपलेत, आता 60% अजून आपल्याला करणं बाकी आहे। आता ग्रामपंचायतचं कसं, आता आम्ही जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून इलेक्शन, लोकसभा लागली, मग आमदारकी लागली, ह्याच्यामुळं ना तिथलं ते फंडच जिल्हा परिषदला अवेलेबल नाही ग्रामपंचायतला, त्यामुळं कामं रखडलेले भविष्य काळामध्ये आता होतील कामं। सर, राजकारणामध्ये आल्यानंतर समाजकारणामध्ये करत असताना काय महत्त्वाचे चॅलेंज समोर येतात आणि काय चॅलेंजला तोंड द्यावं लागतं आणि समोर जावं लागतं? हे बघा, राजकारणात आल्यानंतर प्रत्येक माणसाची अपेक्षा पूर्ण करावं, हा माणूस याला मतदान केलं मी, हा माझं घर सुद्धा चालवा, ही जनतेची अपेक्षा असते, परंतु तसं होऊ शकत नाही। शेवटी आम्ही पण माणसं आहे, सत्तेत असल्यानंतर बाहेर विरोधात असल्यानंतर बोलणं वेगळं, सत्तेत आल्यानंतर बोलणं वेगळं, परंतु कृती करणं हे खूप महत्त्वाचं असते। आता 100 लोक जर माझ्याकडे आले तर मी त्याच्यामधले एक 40-50 लोकांचा प्रश्न सोडवू शकतो, सर्वांचे सोडू शकत नाही आणि चॅलेंजेस तर असणार। आता बघा, राजकारण आल्यानंतर कोणी नाव ठेवणार, तू तसं आहे असं आहे, हे चालतच राहणार। राजकारण हे तसं जर आपल्याला अपमान आणि सहन करायची शक्ती नसेल तर राजकारण येणं गरजेचं नाही माणूस, कारण ह्याच्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला डावललं जातं, अपमान केलं जातं, हे सहनशक्ती करण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे। राजकीय क्षेत्रामध्ये येणारा जो व्यक्ती आहे त्याला शिक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा,
प्रत्येक माणसाला बुद्धिमत्ता ही खूप असणे महत्वाचं आहे. आता तुम्ही मुन्नाबाई MBBS पिक्चर बघितलं, त्याच्यामध्ये डॉक्टर असलेले लोक सुद्धा त्याला इलाज करू शकत नाही. एक माणसाच्या अडाणी असताना सुद्धा, आता माझं शिक्षण सुद्धा काय क्वालिफिकेड नाही आहे, मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलो, परंतु त्या गरीब माणसाची अडीअडचणी काय, त्याच्या भावनांना ज्या वेळेला दुःख वेगळे त्या भावनाच्या वेळेला त्याच्या जाऊन मदत करणे म्हणजे राजकारणातलं हे. फक्त त्याला शिक्षणाचंच महत्व, शिक्षण मग घेतल्यानंतर तो खूप क्वालिफिकेड आहे, मी त्याला काय खालच्या माणसाला, हे राजकारण म्हणजे गरीब जो वंचित शोषित घटकासाठी करायचं असते त्याच्यासाठी राजकारण करायचं असतंय. मी क्वालिफिकेशन आहे, मी इंजिनियर झालो म्हणून लोकांची सेवा करू शकत नाही तो, कारण मी एवढं वेल एज्युकेटेड असताना मी राजकारणात कशाला येऊ आणि लोकांची सेवा कशाला करू म्हणून तो निग्लेक्ट करत जातो. सर आता तुमचे जे आदरणीय आमदार आहेत माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, दुसऱ्यांदा एक मोठी संख्येने ते निवडून आले, तर आता या भागामध्ये काय महत्त्वाचे कामं त्यांच्याकडून झालेले आहेत अक्कलकोट तालुक्यासाठी आणि पुढे काय महत्त्वाची योजना साहेबांची आहे, तसं काय सांगाल तुम्ही? बघा, आजपर्यंतच्या राजकारणामध्ये आम्ही सुद्धा अनेक आमदार पाहिले, खासदार पाहिले, खूप जवळून पाहिले आम्ही राजकारणात असताना, परंतु सचिन दादासारखं एक सर्वसामान्य व्यक्ती, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रत्येकाची अडीअडचणी भागवणारा, आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये इतिहासामध्ये आजपर्यंत दुष्काळ तालुका म्हणून, शेवटचा तालुका म्हणून गणला जात होतं, परंतु परवाच फडवणे साहेब आल्यानंतर त्यावेळेला बोलले की हा शेवटचा तालुका नाही तर पहिल्यांदा महाराष्ट्राचा सुरुवात होणारा तालुका, कारण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असल्यामुळे, दोन भाषिक असल्यामुळे सचिन दादांनी अनेक विकास कामं केले, तर भविष्य काळात अक्कलकोट तालुक्याला सुजलाम करते. आता दादांना एक मंत्रिपद मिळतील अशी काही तालुक्याचे जनतेचा अपेक्षा होती, मग त्याबद्दल आता मिळालेली नाही, त्याबद्दल तुम्हाला काय सांगा? बघा, आम्ही दादांना मंत्रिपद मिळू द्या अथवा न मिळू दे, दादा हे काम करणारे नेतृत्व. दादांचं एक शैलीच असं आहे की आज मला मिळालंय म्हणून मी करावं असं अपेक्षा नाही. दादा हे फडणवीस साहेबांचे डावा हात असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं दादा हे मंत्रीपेक्षा मुख्यमंत्री असल्यासारखं आहे. आम्हाला मंत्री मिळाला काय नाही केलं की दादांचं कार्य काय की बाबा जर मंत्री झालो तर जास्त निधी आणू शकतो, ही लोकांची मानसिकता असते सर्वसामान्य कार्यकर्ते, परंतु दादांनी गेल्या वेळेसपेक्षा जास्त फडणवीस साहेबांच्या जवळ आहे. फडणवीस साहेब एकदम अत्यंत विश्वासू आमदार साहेब म्हणून गेले, त्यामुळे भविष्य काळात आपल्या तालुक्याला भरपूर निधी येणार आहे. मंत्री हे शेवटी नशिबाचा भाग आहे, कारण एवढ्या मोठ्या वर्दळामध्ये मोठमोठे मातंबर नेत्यांना सोडून आता दादांना तर दुसरं टर्म आहे, परंतु आमच्या मनातले ते मंत्री आहेत आणि मनातले मुख्यमंत्री सुद्धा दादा आहेत. सर आता तुम्ही सुद्धा येणारे निवडणुकीमध्ये पंचायत समितीचे तुम्ही सुद्धा इच्छुक आहेत, नेमकं म्हणजे पंचायती समितीला का जावं असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा कसं असतं, आता ग्रामपंचायत लेवल आपण राजकारण, पंचायत समितीला गेल्यावर थोडंसं राजकीय भविष्य वाढत असतो, त्याच्यामुळे ओळख पाळख होते, आपल्या गावाला किती निधी वाढवून आणतो त्याच्या माध्यमातून, आणि राजकारणात अपेक्षा ठेवल्याशिवाय काहीच विचार होऊ शकत नाही. एखादा बाळ जर रडल्याशिवाय आई दूध पाजू शकत नाही, राजकारणात हे अपेक्षा ठेवाच लागते. त्याच्यामुळे पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद, हे लढावच प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते. शेवटी पार्टीने देणं किंवा नाही देणं, अपेक्षा व्यक्त करणं पण आपलं काम आहे. बरोबर. आणि सर सर्वात महत्वाचं, आता तुम्ही राजकारण आणि समाजकारणामध्ये महत्वाचं काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, राजकारण हे कसं असतं, एखाद्या माणसाला राजकारणाचं कधी यूज होतं, एखादा पंचायत समिती, जिल्हा परिषद, सामान्य कार्यकर्त्यांचं जर काम असेल तिथं राजकारणाचाच वसिला चालतो, आणि सर्वसामान्य गाव लेवलचं काम असलं तर समाजकारण म्हणजे काय असतं, एकाच्या मयतच्या वेळेला अडीअडचणीच्या वेळेला तिथे जाऊन जाणे, एखाद्याच्या लग्नकारामध्ये जाऊन आपण पळापळी करणे, त्याला समाजकारण म्हणावं लागतं. त्याच्या सुखदुःखामध्ये सामील म्हणजे हे समाजकारण. आणि एखाद्याचं वशिला लावून ज्याचं काम होत नव्हतं, एखादा अधिकारी जर त्याला पडत असलं तर त्या राजकारणात यूज केलं, राजकारण पण, आणि दोन्ही हे बहीण भाऊ असल्यासारखे, त्यांना कॉम्बिनेशन केल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही, समाजकारण पण होऊ शकत नाही. सर, लोकशाहीमध्ये पैशाच्या आधारावरती राजकारण करणं आणि जातीच्या आधारावरती राजकारण करणं, ही काय वाटते याच्याबद्दल तुम्ही? ही कुठेतरी सुधारायचं म्हणजे परिस्थिती कशी? लोकांची एक मानसिकता आहे, पैसे असल्यावर. मला सांगा, धीरूभाई अंबानी पंतप्रधान झाले असते का नाही? मुकेश अंबानी पंतप्रधान झाले असते का? होऊ शकत नाही त्यांनी. एक चहा विकणारा माणूस जर पंतप्रधान होऊ शकतो, मग पैशाच्या जीवावर झाला का तो? बघा, देशाच्या आदरणीय पंतप्रधान ही चहा विकत होते, हे जगाची सर्वश्रुत आहे. आणि एखादा कॅन्टीनवाला माणूस आमदार होऊ शकते, पानटपरीवाले काम करणारे गुलाबराव पाटील आज 2दा मंत्री होऊ शकते, हे पैशाचे. निलेश लंकेसारखे, आता विरोध पार्टी जर असलं, निलेश लंके सर्वसामान्य कार्यकर्ता माणूस आमदार ते खासदार प्रवास करू शकते, परंतु जर पैसा जर त्याच्याकडे असला असता तर मग तेव्हाच आमदार झाले असते. सर्वसामान्याला पैसा हे महत्वाचा नाही, पैसा हे नॉमिनल असतो प्रत्येकाच्या राजकारणात, परंतु पैसा हे खूप, म्हणजे जनतेचं जर तुम्ही काम केलं तर जनता डोक्यावर घेऊन असते तुम्हाला.
सर आता ही जे नवीन पिढी आहे, नवीन पिढी राजकारणामध्ये यावं असं तुम्हाला वाटतंय आणि नवीन पिढीला तुम्ही आमचं politicianindia.com सोशल मीडियाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नाही, नवीन पिढी ह्याचं हे उद्योगधंदा म्हणून राजकारणात येऊ नका. समाजात प्रेरित होऊन समाजाच्या वंचित शोषित घटकाला न्याय द्यायचा असलं तर राजकारणात या. फक्त राजकारणात यावं, त्याच्यातनं पैसा, पैशातनं व्यवसाय, पैशातनं पैसा हे जर करायचं असलं तर राजकारणात नवीन पिढी येऊ नका. आणि ज्याला खरंच समाजाची, आपल्या समाजामध्ये जन्मल्यानंतर प्रत्येक माणसाच्या गोरगरीबमध्ये अडचणीला जायचं असेल त्यांनीच राजकारणात यावं, हे असं छोडं नक्की सर, आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुमचं पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण पाहिलात वळसंग ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय अनिल बर्वे सर यांची सोबत खास बातचीत. यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय महाराष्ट्र.